नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या बैठकीवेळी आक्रमक झाले। या बैठकीत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आणि बैठकीनंतर मी मुंबईला सागर बंगल्यावर येतो, मला मारून टाका असे म्हणत ते स्टेजवरून उठल्याने मोठा गोंधळ उठला। जरांगे आक्रमक झाल्याने अंतरवली सराटीत वातावरण तापलं आहे। जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपानंतर भाजप आमदार प्रशांत लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजप आमदार प्रशांत लाड म्हणाले की जरांगे यांनी नौटंकी पास करावी, समाजाच्या नावाखाली स्वतःच्या राजकीय वरद हस्त करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। त्यांच्या मागे बोल विथ धनी कोण आहेत ते सांगावे। सिल्वर ओको की जालन्यातील भैया फॅमिली आता खरंच लोकांसमोर आलेले आहे। तुम्हाला 10 वेळा सांगितले होते की फडणवीसांचे नाव घेऊ नका। ज्या फडणवीसांनी मराठा समाजांवर अनंत उपकार आहेत, फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, त्याचं नाव घ्यायला तुम्हाला कोणी सांगितले? तुमची खेळी संपली आहे। आजच्या पत्रकार परिषदेतून दिसून येत आहे, समाजाला माहिती झालंय, समाजाला आरक्षण दिलंय, समाज खुश आहे। आता तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही असे प्रशांत लाड म्हणाले। आणि बारस्कर महाराजांनी केलेल्या आरोपामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असून मला संपवण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी ते केला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।